राधानगरी शहराच्या बाबतीत जर बघायला गेलो, गावाच्या बाबतीत बघायला गेलो तर परिस्थिती अशी आहे की पूर्वी इथं मौनी विद्यापीठ होणार होतं असं आमचे पूर्वीचे लोक सांगतात. बरोबर. आणि मौनी विद्यापीठ झालं असतं तर आमचं गाव सुधारलं असतं, काही डेव्हलपमेंट झाले असते असं आम्ही ऐकत आलोय. पण जसं आम्ही राजकारणामध्ये आलो, जसं आम्ही काम करायला सुरुवात केली, जशा आमच्या अडचणी लोकांच्या डोळ्यासमोर आल्या, मग मधल्या कालावधीमध्ये असं झालं होतं की आमच्याकडे सायन्स कॉलेज सुद्धा नाही अशी स्थिती होती. आता मौनी विद्यापीठ झालं नाही म्हणून आपण थांबलो तर हे राहणार नाही, मग इथं मग काय करता येईल म्हणून आम्ही आमची शिक्षण संस्था या परिसरामध्ये उभा केली. आता तिथं जर बघितलं तुम्ही तर 1000च्या घरात मुलं तिथं शिकतायत, 500-600 मुलं बाहेरून ये जा करतायत, 100-1 मुलांची तिथं राहायची व्यवस्था आहे, 200-300 मुले 200च्या पुढं जास्तीत जास्त मुलं इथं राधानगरी गावात राहतात. बरोबर. इथं ती राहिल्यामुळं इथं राहण्यासाठी त्यांच्या रूम भाड्याने घेणं असेल, त्यांना मेसमध्ये जेवण्याची सुविधा असेल, नाश्त्याची सुविधा असतील, किंवा अगदी छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्यांच्या मेडिकल पासून अगदी कपडे इस्त्री करण्यापासून त्यांना केस कापण्यापर्यंत हे जे सगळे छोटे छोटे व्यवसायांना त्यांची नकळत त्याची इकॉनॉमीला वाढ होत असते. मग ही गोष्ट जी आहे त्यात आमच्या लक्षात आलं की ही गोष्ट अजून वाढली पाहिजे. बरोबर. अजून इथं कुठले कुठले कोर्सेस तयार करता येतील. आता 1000च्या ऐवजी अजून जास्त मुलं. हा प्रभाव तुम्हाला दिसला की व्यवसायामध्ये लोकांची वाढ होते? हो, नक्की दिसतोय. आणि आता आम्ही भविष्यामध्ये अजून इथं जे काही अजून काही कोर्सेस वाढवता येतील, व्यावसायिक कोर्सेस वाढवता येतील, ज्याचा शिक्षणासाठी उपयोग होईल आणि राधानगरीच्या इकॉनॉमीला सुद्धा त्याचा फायदा होईल असं आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्याच्या डेव्हलपमेंटचा अजून भविष्यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.